नमस्कार. HPV वॅक्सिनेशन फॉर सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून घेण्यात आलेल्या लसी संदर्भात. अर्थात ही लस कधी घ्यायची असती तर साधारणतः आपण जर बघितलं तर वयवर्ष 9 नंतर आपण कधीही लस घेऊ शकतो, पण मुख्यत्वे करून वयवर्ष 11-12 मध्ये ही लस कॉमनली घेतली जाते. आपण त्याच्यानंतरही ही लस घेऊ शकतो, पण त्याचा फायदा तितकासा राहत नाही, कारण ही लस घेताना मुख्यत्वे करून फर्स्ट सेक्शुअल एक्सपोजरच्या आधी ही लस घेतली तितकी त्याच्या परिणामकारकता त्याची जास्त असते. म्हणून ही कमी वयामध्ये घेतलेली लस ही कधीही परिणामकारक असते. तर गर्भाशय मुखाच्या कॅन्सर संदर्भातली ही जी लस आहे ही लस का घ्यायची असते तर गर्भाशय मुखाचा कर्करोग हा मुख्यत्वे करून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्या विषाणूमुळे होतो. याचे जवळजवळ आपण जर बघितलं तर याचे भरपूर विषाणूंचे भरपूर प्रकार आहेत, 200च्या वरती आहेत, पण साधारणतः HPV 16 आणि 18 ह्या विषाणूंमुळे कर्करोग आपल्या समाजामध्ये आढळून येतात. म्हणून ह्या विषाणूवरती आधारित आपण जर बघितलं तर हे लसी बनवलेल्या आहेत, जेणेकरून हे जर लसीकरण केलं तर आपण बहुतांश जी कॅन्सर होतात गर्भाशय मुखाचे ते आपण रोखू शकतो. अर्थात लसीकरण केलं म्हणजे हा कॅन्सर होणार नाही असं नाही आहे, पण 90% वरती जी एफिकसी असते. म्हणून जरी आपण लसीकरण केलं असलं तरी सुद्धा स्त्रियांनी त्यांचे पॅप्समियर टेस्ट म्हणजे हे स्क्रीनिंग मेकॅनिझम स्क्रीनिंग टेस्ट ह्या करणं तितकंच गरजेचं आहे. तर आता याचे किती डोस घ्यायचे असतात तर साधारणतः आपल्या समाजामध्ये आपण जर बघितलं साधारणतः गार्डासिल, सर्व्हेरिक्स आणि आता सिरम इन्स्टिट्यूटचं पण एक लस भारत सरकारद्वारे आपल्या मध्ये येणार आहे. पण आपण जर बघितलं तर वयवर्ष 15च्या आधी जर लसीकरण केलं असेल तर याचे 2 डोस लागतात साधारणतः 6 महिन्याच्या फरकाने, आणि जर वयवर्ष 15 नंतर लसीकरण केलं असेल तर साधारण त्याचे 3 डोसेस लागतात. हे महत्त्वाचं आहे. ह्या लसीकरणाचे फायदे काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर HPV वॅक्सिनेशन जर केलं तर याच्यामुळे HPV होणारे जे आजार आहेत हे होत नाहीत. म्हणजे खास करून त्या स्ट्रेनप्रमाणे होणारे आजार असतील तर म्हणजे मुख्यत्वे करून जर आपण HPV मध्ये जर बघितलं तर गर्भाशय मुखाचा कर्करोग हा आपण याचा प्रतिबंध करू शकतो. अर्थात सांगितल्याप्रमाणे सर्वच कॅन्सर प्रतिबंध होत नाही, पण बहुतांश वेळी जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस 16, 18 आणि या स्ट्रेनचे असतात याच्या संदर्भातल्या आपण कर्करोगांना प्रतिबंध करू शकतो. त्याचप्रमाणे ॲनल म्हणजे एरियाचा कॅन्सर म्हणा किंवा वजानेचा कॅन्सर म्हणजे योनी मार्गाचा कॅन्सर किंवा वल्वाचा कॅन्सर, त्याचप्रमाणे ओरल कॅव्हिटीचे कॅन्सर्स म्हणजे थ्रोटचे कॅन्सर्स खास करून हे आपण प्रिव्हेंट करू शकतो, हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जेनेटल वॉर्ड्स वगैरे जे ह्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसशी निगडीत आहेत हे आपण प्रतिबंध करू शकतो.